नमस्कार मित्रांनो, तर आजचा आपला एकदम स्पेशल ब्लॉग असणार आहे कारण आज आहे आपल्या सोसायटीमध्ये जेंट्स स्पेशल कार्यक्रम। आजचा आपला गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि गणपतीचा आशीर्वाद घेऊन सुरू करूया जेंट्स स्पेशल संगीत खुर्ची। यामध्ये तुम्हाला बरेचसे असे कॅरेक्टर्स बघायला मिळणार आहे। त्यातलं एक सगळ्यात भारीवाले कॅरेक्टर म्हणजे आपले डान्सर काका। यांची एनर्जीला तर तोडच नाहीये मित्रांनो, म्हणजे लिटरली पहिल्या दिवसापासून यांची एवढ्या जोरात एनर्जी आहे आणि यांचा हा डान्स तर तुम्ही बघितलाच पाहिजे। कुलकर्णी काकांची एनर्जी कोणीच मॅच नाही करू शकत आहे। आणि हा आपला सुमित दादा। थोड्या वेळानंतर याच्याबरोबर एक जबरदस्त गेम होणार होता। तेरा तो गेम बजाना पडेगा। त्यानंतर जसे जसे स्पर्धा पुढे गेली तसे तसे एक एक लोक बाद होत गेले आणि त्यात हे आमचे लाडके माने काका। ह्यांच्या एज वरती जाऊ नका मित्रांनो, यांची एनर्जी आमच्यासारख्या पोरांना पण मागे टाकेल। आणि हे आमचे सोसायटीतले पोलीस काका। मी काय बोलेल त्या अगोदर ही व्हिडिओ नक्की बघा। पोलीस इतका दाखवले नाही का कधी, आणि त्यांची एवढ्या वर्षाची मेहनत। यांनी आपल्याला सिद्ध करून दाखवलं की पोलीस किती फुर्तीले असतात। सॅल्यूट आहे काकांना। आणि हा बघा आमचा दादा फुल जोशात असा डान्स करतोय। अरे रे, हा डान्स मध्ये एवढा गुंतून गेला की गाणं बंद झालं त्याला समजलंच नाही आणि स्पर्धेतनं बाद झाला। आणि जसं स्पर्धेतनं बाद झाला तसा हा गेला अँकरिंग करण्याकडे। कारण याची व्हिडिओ काढणार आणि याला बाद करणारा आपला सस्ता अँकरच होता, त्याला रिप्लेस करून हा स्वतः अँकरिंग करायला गेलाय। त्यानंतर हळूहळू एक एक जण बाद होत गेला। तेवढ्यात मी जाऊन बघितलं आपला डीजे मॅन कोण आहे, तर कालचा आपला शिट्टीवाले बाबा आजचा डीजे वाला बाबू झाला होता। त्यानंतर आमच्या सोसायटीतले सेक्रेटरी सुद्धा बाद झाले स्पर्धेतनं आणि आपल्याला मिळाले शेवटचे 2 फायनलिस्ट। आता बघूया या दोघांपैकी विनर कोण होते। एका साइडला होते आपले पोलीस काका जे मागच्या 2-3 महिन्यापूर्वीच रिटायर्ड झालेले आहेत आणि एका साइडला आपला स्वप्नील दादा आहे। दोघांच्या एज मध्ये जवळपास 25-30 वर्षाचा गॅप असेल, तर बघूया यांच्यातला कोण विनर ठरतोय ते। आणि अशा प्रकारे फायनल राऊंड आपला सुरू झालेला आहे। दोघांची एनर्जी एकदम जोरात होती। जास्त मध्ये काय बोलत नाही, डायरेक्ट तुम्हाला रिझल्ट दाखवतो। आणि जसं सॉन्ग बंद झालं तसं दोघांची पळापळ सुरुवात झाली आणि फायनली आपले केंद्रे काका जिंकलेले आहेत। त्यांनी हे सिद्ध केले की पोलीस रिटायर्ड जरी झाला असला तरी त्याच्या जोश आणि त्याची फुर्ती कमी होत नाही। आता वळूया आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे। तर आपला पुढचा जेंट्स साठी कार्यक्रम असणार आहे सिंगिंगचा। यामध्ये आपल्याला जबरदस्त असं सिंगर मिळणार आहेत, म्हणजे सोनू निगमला सुद्धा मागे टाकतील असे आपल्याकडे सिंगर आहेत। पण या कार्यक्रमामध्ये कुठलंही गाणं गाता येणार नाही त्यांना। जो वर्ड त्यांना दिला जाईल तो वर्डच गाणं किंवा त्या गाण्यामध्ये तो वर्ड आला पाहिजे। मग काय, बघूया कोणी कुठलं कुठलं गाणं गाता येते। तर आपले पहिले कंटेस्टंट आलेले आहेत, तर यांना वर्ड दिलेला आहे प्यार। तर बघूया यांना प्यार वरती गाणं येतंय का। तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला कोणतं गाणं आठवतंय का प्यार वरनं। यांनी तर सुंदर असं गाणं प्यार वरती गायलेलं आहे। आता दुसरे आपले कंटेस्टंट आहेत पंकज पाठक दादा आणि यांना वर्ड आहे जिंदगी। यांनी पण सुंदर असं गाणं गायलेलं आहे। असं वाटतंय सगळेच आधीपासून तयारी करून आलेले आहेत। त्यानंतर बारी आपल्या डान्सर काकाची आणि यांना वर्ड आहे फिदा। बघूया या वर्ड वरती ते गाणं गातायत का। अरे रे, इतक्या सगळ्या गाण्यावरती डान्स करणाऱ्या काकांना फिदावरती कुठलंच गाणं आठवत नव्हतं। मग काय आपले डान्सर काका बाद झालेले आहेत। पुढच्या आपल्या काकांना वर्ड असणार आहे चांदनी। त्यांनी कोणतं तरी गाणं गायलं पण कुणाला समजत नव्हतं। मग काय मागचे काका आले आणि दोघांनी मिळून ड्युएट गायलं। आणि पुढच्या कंटेस्टंटला वर्ड असणार आहे पागल।
यांनी समोरच्या काकाचं गाणं गायलं. यांच्या टाइमवरती यांना गाणं आलं नाही. मग काय आपले डान्सर काका रेडीच होते, त्यांना गाणं येत होतं. त्यांनी लगेच माईक घेतला आणि गाणं गायला सुरुवात केली. पुढच्या कंटेस्टंटला वर्ड आहे कसम. कितने भी तू कर ले सितम, हंस हंस के लेंगे हम, ये प्यार ना होगा गम, सनम मेरी कसम. यांनी पण सुंदर असं गाणं गायलेलं आहे कसम या वर्डवर. आणि हा आपला सुमेध दादा, याला तर सगळी जुनी गाणी पाठ असतात. नेक्स्ट कंटेस्टंटला वर्ड आलाय मिला. बघूया या वर्डवरती त्यांना गाणं सुचतंय का. आणि नेक्स्ट कंटेस्टंट आमचे सिंगर काका, त्यांना वर्ड आलाय चांद. आणि त्यांनी लगेचच गायला सुरुवात केली. पुढच्या कंटेस्टंटला वर्ड होता झूम. आणि आमच्या माने काका तर गाण्यामध्ये एकदम एक्सपर्टच होते. पण ते गाणं कमी आणि नुसतंच वर्डच होते. त्यानंतर आपले नेक्स्ट कंटेस्टंट होते, त्यांना गाणं सुचत नव्हतं. मग काय आपले डान्सर काका लगेच रेडी झाले. लगेच त्यांनी गाणं म्हणायला चालू केलं. त्यानंतर आपल्या सेक्रेटरी काकांना सुंदर असं वर्ड दिलाय, ते म्हणजे इश्क. आपण फक्त वर्ड द्यायचं, गाणं सुरू करायचं की डान्सर काका लगेच येऊन गाणं गातायत. त्यांच्या टर्नच्या वेळेस भले त्यांना गाणं नसेल आलं, पण बाकी 4-5 गाणी त्यांनी जबरदस्त अशी गायलेत. त्यानंतर आपल्या सुमित दादाला वर्ड होता झुमका. आणि काय सुंदर असं गाणं गायलंय त्यांनी. त्यानंतर बारी होती माझ्या पप्पांची, आणि त्यांना वर्ड दिला होता मोरा. आणि या गाण्यावरती डान्सर काकांचा डान्स तर बघाच. त्यानंतर शेवटी ग्रुप सिंगिंग तर झालंच पाहिजे. पुढाच नाही. काकाने फक्त स्वतःचा नाही गायला.
आणि अशा प्रकारे जेंट स्पेशलचे दोन्ही कार्यक्रम आपले संपलेले आहेत. बाकी अजून 2 कपल गेम्स झाले होते, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण कपल गेम्स मध्ये पण एकदम भारी मजा आली होती. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आमच्या सुप्रभातच्या जेंट्सचं सिंगिंग डान्सिंग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणतं कॅरेक्टर तुम्हाला जास्त आवडलं ते पण कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर ते नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये सकाळी 8:30 वाजता.